गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण कोहेजन टेन्शन थेरी म्हणजे ट्रान्सपिरेशन पूल थेरी आणि ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल आयन्स हे पॉईंट बघितलेले होते. आज आपण ट्रान्सपोर्ट ऑफ फूड हा पॉईंट बघणार आहोत. ट्रान्सपोर्ट ऑफ फूड, आता आपल्याला एवढं माहीत आहे की वॉटरचं ट्रान्सपोर्ट होतं, तसंच फूडचं सुद्धा ट्रान्सपोर्ट होत असतं. प्लॅन्टमध्ये वॉटर ट्रान्सपोर्ट टेक्स प्लेस with the help of xylem, while the transport of food takes place with the help of the phloem. हे आपल्याला माहीत आहे. 11वीला तुम्हाला हे सगळं झालेलं आहे. Now we have to see the transport of food. आता all the plant are required the continuous supply of food for the nutrition and development. प्रत्येक प्लॅन्टचं कामच आहे टू प्रोड्यूस द फूड. फूड प्रोड्यूस करायचं काम कोण करत असतं? प्लॅन्ट. Okay, because it having the differentiate structure, that is the chloroplast. क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर प्लॅन्टमध्ये असतं, त्यामुळं त्याच्यामध्ये फूड फॉर्मेशनची प्रोसेस होत असते. ओके, ऑल द प्लॅन्ट्स पार्ट्स रिक्वायर कंटिन्युअस सप्लाय ऑफ फूड फॉर nutrition and development. In higher plant there is a great differentiation and division of labor. The chloroplasts are present in the green cells, okay, for the food synthesis. Okay, but there is a non-green cell are also present. Non-green part are also present in the plant, that are the root and stem. Root and stem are the non-green plant. There is a function of that. What is the function? They are store the food in form of sucrose or starch or any other type of food. Okay, जे काही प्लॅन्ट फूड तयार करतात, प्लॅन्टमध्ये लीव्ज हे फूड तयार करणारा पार्ट आहे. मग लीव्जनी जे काही प्लॅन्टमध्ये किंवा लीव्जनी जे काही फूड तयार केलेलं आहे ते फूड साठवायचं काम कोण करत असतं? तर नॉन ग्रीन पार्ट करत असतात. त्यामुळं प्लॅन्टचा असा पार्ट की जो फूड सिंथेसिस करतं त्याला म्हटलं जातं सोर्स. द पार्ट ऑफ द प्लॅन्ट विच इज यूज्ड फॉर द फूड सिंथेसिस इज कॉल्ड द सोर्स, व्हाईल द पार्ट वेअर इट इज यूज्ड इट इज कॉल्ड सिंक. म्हणजे प्लॅन्टचा असा पार्ट की ज्याच्यामध्ये फूड सिंथेसिस होतं, म्हणजे फूड फॉर्म होतं. कोणता पार्ट आहे? तर लीव्ज हा काय झाला? सोर्स झाला फूड फॉर्मेशनचा. तर ज्याच्यामध्ये फूड वापरलं जातं त्याला म्हटलं जातं सिंक. ज्याच्यामध्ये फूड स्टोअर केलं जातं त्याला म्हटलं जातं सिंक. ओके, मग हे जे काही आहे फूड आर ट्रॅव्हल फ्रॉम सोर्स टू सिंक. फूडची जी काही ट्रॅव्हलिंग आहे, फूड हे सोर्स पार्टमध्ये लीव्जमध्ये तयार केलं जातं आणि तो ट्रॅव्हल केलं जातो कुठंपर्यंत? सिंकपर्यंत, जिथं तो युटिलाइज केला जातो. धिस मुवमेंट ॲक्च्युली हे जे काही फूड आहे ती मुवमेंट त्या प्रत्येक प्लॅन्टमध्ये होते. अँड दिस मुवमेंट ऑफ द फूड फ्रॉम पार्ट टू द अदर पार्ट इज कॉल्ड द ट्रान्सलोकेशन. म्हणजे हे जी काही मुवमेंट आहे फूडची, द मुवमेंट ऑफ द फूड फ्रॉम वन पार्ट टू द अदर पार्ट इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. पानापासून रूटपर्यंत किंवा स्टेमपर्यंत फूड पोहोचवायचं जे काही काम आहे त्याला म्हटलं जातं ट्रान्सलोकेशन. द ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर आपण स्टडी केलं आहे. ट्रान्सलोकेशन म्हणजे चेंज इन द लोकेशन, जागा बदलते. कशाची? वॉटरची जागा बदलत होती. ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटरमध्ये सॉईलमधलं जे वॉटर आहे ते ट्रान्सलोकेट होत होतं लिफ्टपर्यंत, राईट. आता काय होणार आहे? ट्रान्सलोकेशन ऑफ फूडमध्ये जे काही फूड फॉर्म झालेलं आहे लीव्जमध्ये त्याचं ट्रान्सलोकेशन होणार आहे त्या फूडचं कुठंपर्यंत? वेगवेगळ्या पार्टमध्ये, प्लॅन्टच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये हे फूड ट्रान्सलोकेट होतं, त्याची त्या ठिकाणी स्टोरेज केली जाते. दिस इज द ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. आता हा जो काही ट्रान्सलोकेशन ऑफ फूड आहे ते वेगवेगळ्या मार्गाद्वारे होतं. ओके, आता दिस इज कॉल्ड द पाथ ऑफ द ट्रान्सलोकेशन, वे ऑफ द ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन कसं होणार? जसं आपण वॉटरचं बघितलं, पाथ ऑफ द ट्रान्सलोकेशन ऑफ द वॉटर, सिम्प्लास्ट आणि अपोप्लास्ट पाथवे हे दोन बघितले. तसं ट्रान्सलोकेशन पाथवे ऑफ द फूड आर द व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन अँड लॅटरल ट्रान्सलोकेशन. दॅट आर द टू पाथ ऑफ द ट्रान्सलोकेशन.
Note down vertical translocation and lateral translocation. Okay. First we see about the path of the translocation. Food is to be translocated to longer distance in higher plant. Hence plant must have adequate channel for the transport of food. फूड जे आहे ते फूड काय केलं जातं, टोटली ट्रान्सलोकेट केलं जातं. हायर प्लॅन्टमध्ये त्याचा जो काही डिस्टन्स असेल तो जास्त असतो आणि त्यामुळं हा जो काही जी काही लेंग्दी प्रोसेस आहे, जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स एक ठराविक चॅनलद्वारे काय केला जातो, त्याच्यामध्ये काम केलं जातं, त्याच्यामध्ये तो फूड ट्रान्सपोर्ट केलं जातो. एक ठराविक चॅनल तयार होतो, एक ठराविक स्ट्रक्चर तयार होतं. तो चॅनल म्हणजे दुसरं काही नाही तर फ्लोएम असणार आहे. फ्लोएम फॉर्म अ adequate channel. ओके. अकॉर्डिंग टू रिंगिंग एक्सपेरिमेंट, द रिंगिंग एक्सपेरिमेंट हा एक्सपेरिमेंट आहे ज्याच्यामध्ये वॉटरची मुवमेंट किंवा फूडची मुवमेंट कशी होते हे स्टडी केलेलं होतं. ओके. अकॉर्डिंग टू रिंगिंग एक्सपेरिमेंट, केमिकल ॲनालिसिस ऑफ फ्लोएम सॅप अँड यूज ऑफ आयसोटोप C14 फूड इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम सोर्स पार्ट ऑफ द सिंक पार्ट. म्हणजे ॲक्च्युअल रिंगिंग एक्सपेरिमेंटमध्ये काय होतं तर जो काही फ्लोएममध्ये तयार झालेला पार्ट आहे फूडचा, त्याला आपण फ्लोएम सॅप म्हणणार आहोत, त्याच्या केमिकल ॲनालिसिसमध्ये त्या फ्लोएममध्ये काय केलं होतं, कार्बन 14 हा आयसोटोप त्याच्यामध्ये टाकला होता आणि कार्बनपासून फूड तयार होतं, ग्लुकोज तयार होतं हे आपल्याला माहीत आहे. मग हा जो कार्बन आहे तो कार्बन कुठं कुठं जातं हे बघण्यासाठी त्यांनी काय केलेलं होतं, कार्बनचा आयसोटोप टाकला आणि फूड जो ट्रान्सपोर्ट होतो मग तो फूड फ्रॉम द सोर्स ऑफ पार्ट, म्हणजे सोर्स पार्ट म्हणजे ल्यूजपासून सिंक पार्टपर्यंत ट्रान्सपोर्ट होतो. मग सोर्स पार्ट कोणता तर त्यांच्या लक्षात आलं की ल्यूज हा सोर्स पार्ट आहे. तर सिंक पार्ट कोणता आहे तर रूट आणि स्टेम हे काय आहे, सिंक पार्ट आहे. हे त्या रिंगिंग एक्सपेरिमेंटमध्ये लक्षात आलं. जिथं ज्या आपण टाकलेलं जे काही कार्बन 14ची जी काही आयसोटोप होतं त्याची मुवमेंट कुठं कुठं होते हे बघून त्यांच्या लक्षात आलं की सोर्स पार्टकडून सिंक पार्टपर्यंत हा कार्बन 14चा आयसोटोप जातो आणि ह्या आयसोटोपची मुवमेंट जिथं होईल, जसं होईल त्या डायरेक्शननी फूडची मुवमेंट होते हे त्यांच्या लक्षात आले. मग ह्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आले की ही फूडची जी मुवमेंट आहे ती फूडची मुवमेंट हॉरिझॉन्टल म्हणजे लॅटरल आणि व्हर्टिकल डायरेक्शननी होते. हॉरिझॉन्टल म्हणजेच लॅटरल आणि व्हर्टिकल दोन डायरेक्शननी फूडची मुवमेंट होते. फूड इज ऑलवेज ट्रान्सलोकेटेड इन फॉर्म ऑफ सुक्रोज when it is in the soluble form and always along concentration gradient from source to sink. सुक्रोज किंवा सोल्युबल फॉर्ममध्ये हा फूड ट्रान्सपोर्ट होत असतो आणि ह्याच्याशिवाय अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट सोर्स टू सिंक हे फूड ट्रान्सफर होत असतं हे त्यांच्या लक्षात आलं. आता त्यातलं आपल्याला जे बघायचं आहे सुक्रोजची मुवमेंट जी होते व्हर्टिकल आणि लॅटरल डायरेक्शननी सांगितलं. मग व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, इन व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन किंवा व्हर्टिकल ट्रान्सलोकेशनला दुसरं नाव आहे लॉन्जिट्युडनल ट्रान्सलोकेशन. ओके. इन व्हर्टिकल और लॉन्जिट्युडनल ट्रान्सपोर्ट फूड इज ट्रान्सलोकेटेड इन डाउनवर्ड डायरेक्शन फ्रॉम लीव्ज दॅट इज द सोर्स टू द स्टेम अँड रूट. सोर्समधून सिंकपर्यंत या व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये फूडची मुवमेंट होते, फूड ट्रान्सलोकेट होतं. ओके. कुठून, लीव्जपासून स्टेम आणि रूटपर्यंत. इट ऑल्सो ऑकर्स इन अपवर्ड डायरेक्शन ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड. आता व्हर्टिकल म्हणजे काय, अपवर्ड डायरेक्शननी किंवा डाऊनवर्ड डायरेक्शननी दोघं पण. आता लीव्ज टू स्टेम होत असेल तर काय होणार आहे, लीव्जपासून स्टेमपर्यंत जर होत असेल किंवा रूटपर्यंत झालं तर ते डाऊनवर्ड डायरेक्शननी झालं, बरोबर. पण अपवर्ड डायरेक्शननी सुद्धा फूड ट्रान्सपोर्ट होतं. तर कधी, ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ सीड जर्मिनेशनच्या वेळी, बुलबिल फॉर्मेशनच्या वेळी किंवा कॉर्म जेव्हा असेल, कॉर्मपासून फूड किंवा प्लॅन्ट तयार व्हायच्या वेळी हे जे काही आहे ते अपवर्ड डायरेक्शननी होतं. फूड इज ट्रान्सलोकेटेड फ्रॉम लीव्ज टू रूट इन डाउनवर्ड डायरेक्शन while sometime during upward direction in the germination of seed
इन बुलबिल्स अँड कॉर्म. ओके, अपवर्ड डायरेक्शनसुद्धा असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनसुद्धा असणार आहे फूड ट्रान्सलोकेशनसाठी. ओके, आता याच्याशिवाय अजून अपवर्ड ट्रान्सलोकेशन ऑल्सो ऑकर्स फ्रॉम लीव्स टू ग्रोईंग पॉईंट ऑफ द स्टेम टू द डेव्हलपिंग फ्लॉवर अँड फ्रूट. म्हणजे खालून वर जे जातं फूड, लीव्सनी फूड तयार केलेलं आहे आणि झाडाच्या शेंड्याला जर एखादी कळी असेल किंवा फ्रूट तयार असेल तिथंपर्यंत फूडची जी काही मुवमेंट आहे ती मुवमेंट म्हणजे काय झालं, अपवर्ड ट्रान्सलोकेशन. व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन, लॉन्जिट्युडनल ट्रान्सलोकेशन, अपवर्ड्स ट्रान्सलोकेशन, हे सगळे ह्या एकाच पॉईंटचे वेगवेगळी नावं आहेत. ओके, दिस इज द एलएस ऑफ सीव ट्यूब. त्याच्यामध्ये फूड काय केलं जातं, स्टोअर करण्यासाठी असणारा हा पार्ट आहे. सीव ट्यूब म्हणजे जागा तयार केली जाते फूड ट्रान्सलोकेशनसाठी. सीव प्लेट म्हणजे काय असणार आहे, चाळणीसारखं स्ट्रक्चर असणार आहे. कॅम्पेनियन सेल आर द सेल विच आर प्रेझेंट नियर द सीव ट्यूब. ओके, and cytoplasm are present in that. That structure is studied in the 11th in the morphology of plant. Okay, now we have to study the second translocation, lateral translocation. The lateral translocation it occurs in root and stem. Food जे फॉर्म होतं that food is translocated from phloem to pith and phloem to cortex. फूड जे आहे आता लॅटरल म्हणजे साईडला, मग फूड जे काही तयार झालेलं आहे ते समजा रूटपर्यंत गेलेलं आहे किंवा स्टेमपर्यंत गेलेलं आहे. तर रूट आणि स्टेममध्ये काय असणार आहे, देअर इज अ प्रेझेन्स ऑफ पीथ, देअर इज अ प्रेझेन्स ऑफ कॉर्टेक्स. ओके, मग ह्या फ्लोएममधून पीथपर्यंत जर फूड ट्रान्सलोकेट होत असेल तर त्याला म्हटलं जातं रॅडियल ट्रान्सलोकेशन. ओके, मुवमेंट ऑफ द फूड फ्रॉम फ्लोएम टू पीथ is called radial translocation and movement of the food from phloem to cortex is called the tangential translocation. The transport of food through phloem is bidirectional. Phloem sap contains mainly water and food in form of sucrose, but sugar, amino acid and hormones are also transported through the phloem. फ्लोएमचं काम फक्त फूड ट्रान्सपोर्ट नाही तर त्याच्याबरोबर शुगर, अमायनो ॲसिड, हार्मोनसुद्धा ट्रान्सपोर्ट करायचं काम फ्लोएमचं आहे. ओके, दिस इज अबाउट द path of the translocation. We have to see the mechanism of sugar transport through phloem. Okay, आता याच्यामध्ये मेकॅनिझममध्ये जर आपण बघितलं, there are several mechanism theories like diffusion, activated diffusion, protoplasmic streaming, electroosmosis, pressure flow, etc. That are many mechanisms or theories for the sugar transport. शुगरची ट्रान्सपोर्ट कशी होते, फ्लोएममधून होते, पण कशी होते याच्यासाठी अशा वेगवेगळ्या थेअरीज मांडण्यात आल्या होत्या. पण त्यातली कन्व्हिन्सिंग थेअरी कोणती आहे, मंच प्रेशर फ्लो 3. ओके, मंच प्रेशर फ्लो थेअरी किंवा त्याला मास फ्लो हायपोथेसिससुद्धा म्हटलं जातं. आता या थेअरीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आपण बघूया. This is the mechanism of sugar transport theory through the phloem. ओके, आता ह्याच्यामध्ये मंच थेअरी जी आपण बघणार आहोत, ह्या थेअरीमध्ये ही थेअरी कोणी प्रपोज केली होती, अर्न्स्ट मंच यांनी प्रपोज केली होती. आणि या थेअरीमध्ये फोटोसिंथेटिक सेलमध्ये जे काही ग्लुकोज तयार होतं त्याच्याशी रिलेटेड ही थेअरी आहे. याच्यामध्ये 2 पॉईंट सांगितलेले आहेत, लोडिंग वेन आणि अनलोडिंग वेन. ह्या 2 पॉईंटच्या स्वरूपामध्ये ही थेअरी मांडलेली आहे. नाव वी हॅव टू सी द फर्स्ट. या पानावर जे काही लिहिलेलं आहे याच्यामध्ये अर्न्स्ट मंच प्रपोज दॅट फोटोसिंथेटिक थेअरी किंवा फोटोसिंथेटिक सेल सिंथेसाइज द ग्लुकोज, हा जो पॉईंट आहे त्यातला हा पॉईंट बघूया फर्स्ट. ग्लुकोसिंथेसिस. आता ग्लुकोसिंथेसिस कुठं होत असतं, पानामध्ये सोर्स एंड. ग्लुकोसिंथेसिस सोर्स एंड म्हणजे काय, ल्यूज असणार आहेत. मग ल्यूजमध्ये जेव्हा ग्लुकोसिंथेसिस होतं तेव्हा काय होणार आहे, ॲटोमॅटिक ऑस्मॉटिक प्रेशर इन्क्रीजेस इन द सेल. ऑस्मॉटिक प्रेशर जो आहे तो इन्क्रीज होणार आहे का, तर त्याच्यामध्ये ग्लुकोजचे मॉलिक्यूल तयार झालेले आहेत, त्यामुळे ऑस्मॉटिक प्रेशर इन्क्रीज होणार. आणि ऑस्मॉटिक प्रेशर जर इन्क्रीज झालं
तर शुगरचे मॉलिक्यूल जास्त असल्यामुळे एंडोऑस्मॉसिस होणार. लेवल करण्यासाठी शुगरचे मॉलिक्यूल जास्त असले म्हणजे आतलं वॉटरचं प्रमाण कमी झालं, मग त्यामुळं एंडोऑस्मॉसिस होतं. एंडोऑस्मॉसिस झालं तर वॉटर इज ॲब्सॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग सेल अँड झायलेम. म्हणजे वॉटरचं जी काही कमतरता त्या सेलमध्ये आहे, त्या पानामध्ये कमी पडलेली आहे, ती भरून काढण्यासाठी वॉटर हे सराउंडिंग सेलमधून किंवा झायलेममधून ॲब्सॉर्ब केलं जातं. मग सेलमध्ये वॉटर ॲब्सॉर्ब केलं तर वॉटर काय ॲब्सॉर्ब होऊन ती सेल काय होणार, टर्जिड होणार. सेल टर्जिड झाली तर टर्गर प्रेशर वाढणार. टर्गर प्रेशर वाढलं तर ॲटोमॅटिक काय होणार आहे, शुगर फ्रॉम द फोटोसिंथेटिक सेल फोर्स्ड इन सीव ट्यूब ऑफ द व्हेन. मग जे काही टर्गर प्रेशर वाढल्यामुळं फोटोसिंथेसिस सेल जी आहे, जी काही ती सेल आहे जी टर्जिड झालेली आहे, त्या सेलमधलं जे काही शुगर आहे ते शुगर सीव ट्यूबमध्ये काय केली जाते, फोर्स केली जाते. म्हणजे बाहेर त्या सेलमधून ती शुगर फोर्स केली जाते दुसऱ्या सेलमध्ये. ओके, दुसरी सेलमध्ये म्हणजे कोणतं, सीव ट्यूबमध्ये ती शुगर ट्रान्सपोर्ट केली जाते. म्हणजे एक सेल आहे, एका सेलमध्ये ती शुगर तयार झालेली आहे, त्या सेलमधून फ्लोएमच्या सीव ट्यूबमध्ये ही शुगर ट्रान्सपोर्ट केली, फोर्स्ड केली. म्हणजे काय केली, लोड केली. कशामध्ये केली, सीव ट्यूब ऑफ द व्हेन. व्हेनमध्ये, सीव ट्यूब ऑफ व्हेनमध्ये ही जी शुगर आहे ती लोड केली, म्हणून त्याला म्हटलेलं आहे लोडिंग ऑफ व्हेन. परत एकदा सांगते, लोडिंग ऑफ व्हेन का म्हटलेलं आहे. परत एकदा हा चार्ट बघा. ग्लुकोसिंथेसिस कशामध्ये होतं, ल्यूजमध्ये. मग ल्यूजमध्ये ग्लुकोसिंथेसिस झाल्यानंतर ॲटोमॅटिक काय होणार आहे, ऑस्मॉटिक प्रेशर इन्क्रीजेस इन द सेल. ऑस्मॉटिक प्रेशर वाढतो. ऑस्मॉटिक प्रेशर वाढल्यामुळं एंडोऑस्मॉसिसची प्रोसेस सुरू होते आणि एंडोऑस्मॉसिससाठी लागणारं जे वॉटर आहे ते वॉटर सराउंडिंग सेल आणि झायलेममधून सेल काय करते, ॲब्सॉर्ब करते. वॉटर ॲब्सॉर्प्शन नंतर काय होणार आहे, सेल काय होते, टर्जिड होते. सेल फुगते. फुगल्यानंतर त्याच्यामध्ये टर्गर प्रेशर इन्क्रीज होतं. टर्गर प्रेशर इन्क्रीज झाल्यानंतर शुगर जी काही त्या फोटोसिंथेटिक सेलमध्ये वाढलेली आहे ती शुगर त्याच्या साईडच्या सीव ट्यूबमध्ये, फ्लोएमच्या सीव ट्यूबमध्ये काय केली जाते, लोड केली जाते. सीव ट्यूब ऑफ द व्हेन ह्याच्यामध्ये ही जी काही शुगर आहे ती लोड केली जाते आणि त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, लोडिंग ऑफ व्हेन. ओके, दिस इज द फर्स्ट पॉईंट ऑफ द अर्न्स-मंच थेरी. ओके, आता दुसरा जो पॉईंट आहे अनलोडिंग ऑफ व्हेन. आता अनलोडिंग ऑफ व्हेन म्हणजे काय, जे काही व्हेन आहे ज्याच्यामध्ये ते फूड आहे ते अनलोड होणार. ओके, त्याच्यामध्ये अनलोड कशी होते तर सिंक एंड. त्याच्याबरोबर उलट आहे, हे सिंक एंड आहे. सिंक एंड म्हणजे काय, रूट असणार आहे, बरोबर. मग हा रूटमध्ये फूड असणार आहे. सिंक सोर्सपासून सिंकपर्यंत फूड ट्रान्सपोर्ट होतो. मग रूट जो आहे, रूटमध्ये हे शुगर असणार आहे. मग रूटमध्ये जी काही शुगर आहे ती युटिलाइज होते आणि त्याच्यापासून पॉलिमरायझेशन होऊन स्टार्चमध्ये ते स्ट्रक्चर तयार होतं. रूट युटिलायझेस शुगर अँड पॉलिमराइज इन स्टार्च. स्टार्चच्या फॉर्ममध्ये हे शुगर काय केलं जातं, पॉलिमराइज केलं जातं, ठेवलं जातं. मग हे जेव्हा होणार आहे शुगरचं मग प्रमाण काय होणार, पॉलिमराइज होऊन कमी होऊन त्याच्यामध्ये काय होतं, ऑस्मॉटिक प्रेशर लो होतं. ऑस्मॉटिक प्रेशर लो झालं, शुगरचं प्रमाण कमी झाल्यामुळे ऑस्मॉटिक प्रेशर लो होतं. ऑस्मॉटिक प्रेशर लो झाल्यानंतर काय होणार, ॲटोमॅटिक एक्झॉस्मॉसिस होतं. वॉटर काय होणार आहे, एक्झॉस्मॉसिस म्हणजे वॉटर फ्रॉम द रूट सेल इज लॉस्ट. रूट सेलमधलं वॉटर लॉस्ट होतं. कुठं जाणार ते वॉटर, टू द सराउंडिंग सेल. वॉटर फ्रॉम द रूट सेल इज लॉस्ट टू द सराउंडिंग सेल. दॅट्स कॉजेस डिक्रीज इन टर्जिडिटी ऑफ सेल. एक्झॉस्मॉसिस झालं म्हणजे वॉटर लॉस झालं, त्या सेलमधून वॉटर बाहेर पडलं. वॉटर बाहेर पडलं तर ती टर्जिडिटी कमी होणार. म्हणजे काय होणार, ती सेल फ्लॅसिड व्हायला सुरुवात होते. फ्लॅसिड झाली म्हणजे त्याच्यामध्ये असणार टर्गर प्रेशर काय होणार, कमी होणार. देर इज कॉजेस लो टर्गर प्रेशर. टर्गर प्रेशर ग्रॅडियंट इज डेव्हलप्ड. टर्गर प्रेशर कमी होतं म्हणून त्याच्यामध्ये फरक निर्माण झाला. टर्जिडिटी आणि फ्लॅसिडिटीमध्ये जो फरक तयार होतो, टर्गर प्रेशर ग्रॅडियंट डेव्हलप होतो. आणि या प्रेशरमुळं सीव ट्यूब जी आहे ती सीव ट्यूब, हा जो प्रेशर आहे सीव ट्यूब टू रूट सेल तयार होतो आणि त्यामुळं
जो काही सीओ ट्यूबमध्ये असणारं जे काही टोटल फूड आहे ते काय होतं, अनलोड होतं आणि रूट सेलमध्ये ते स्टोअर केलं जातं, अनलोड होतं. ओके, म्हणजे सीओ ट्यूब काय होते, परत मोकळी होते, अनलोड होते. लोड झालेली सीओ ट्यूब अनलोड होते आणि सीओ ट्यूबमध्ये असणारं फूड हे रूट सेलमध्ये काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. दिस इज कॉल्ड द अनलोडिंग. परत एकदा सांगते, सिंक एंड म्हणजे काय असणार आहे, रूट आहे. मग रूट काय करतं, रूटमध्ये आलेली जी काही शुगर आहे ती युटिलाइज करतो म्हणजे काय करणार आहे, त्या शुगरचं कन्वर्जन स्टार्चमध्ये करणार आहे. शुगरचं कन्वर्जन स्टार्चमध्ये केल्यानंतर ऑस्मॉटिक प्रेशर लो होतं. ऑस्मॉटिक प्रेशर लो झाल्यानंतर इट कॉजेस एक्झॉऑस्मॉसिस. वॉटर फ्रॉम द रूट सेल इज लॉस्ट टू द सराउंडिंग सेल that decreases the turgidity of cell and low turgor pressure is developed. That turgor pressure gradient is developed in that process and the food is present in the sieve tube is go to the root cell. That sieve tube which is loaded in the first reaction is unloaded and that food is transported to the root cell. So unloaded sieve tube is formed, so it is called the unloading of the vein. This is the difference. आता याच्यामध्ये तेच दिलेले आहेत, दोन मी चार्ट सायमल्टेनियस केलेले आहे, त्याच्यावरून लक्षात येईल. अभ्यास जर केला तर याचा ग्लुकोसिंथेसिस म्हणजे सोर्स एंड आणि ह्या उजव्या साईडला काय, सिंक एंड. ऑस्मॉटिक प्रेशर इन्क्रीजेस तर ऑस्मॉटिक प्रेशर डिक्रीजेस, लोअर होतं. इथं एंडोऑस्मॉसिस होतं तर सिंक एंडच्या साईडला एक्झॉऑस्मॉसिस होतं. वॉटर ॲब्सॉर्प्शन होतं तर वॉटर काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. सेल टर्जिड तयार होते तर इथं सेल फ्लासिड, डिक्रीज द टर्जिडिटी म्हणजे फ्लासिडेट सेल तयार होणार. इन्क्रीज टर्गर प्रेशर तर याच्यामध्ये लो टर्गर प्रेशर. ओके, शुगर फ्रॉम द फोटोसिंथेटिक सेल फोर्स्ड इन द सीओ ट्यूब ऑफ द व्हेन तर याच्यामध्ये काय होणार आहे, जो काही प्रेशर असणार आहे तो जो प्रेशर सीओ ट्यूबमधून रूट सेलमध्ये ते फूड ट्रान्सपोर्ट होतं, त्यामुळे ह्याला लोडिंग ऑफ व्हेन म्हटलं जातं आणि ह्याला अनलोडिंग ऑफ व्हेन. ह्या टाईपमध्ये हा मेकॅनिझम ऑफ शुगर ट्रान्सपोर्ट बघितलं आपण. पण याच्यासाठी सुद्धा काही ऑब्जेक्शन्स आले. त्या ऑब्जेक्शन्स काय आहेत, तर मंच थेरी ही जी काही मेकॅनिझम आहे ह्याच्यामध्ये बाय डायरेक्शनल ट्रान्सपोर्ट ऑफ फूड एक्सप्लेन केलेलं नाही. बाय डायरेक्शनल ट्रान्सपोर्ट ऑफ फूड एक्सप्लेन केलेलं नाही, युनिडायरेक्शनल केलेलं आहे. अकॉर्डिंग टू मंच प्रेशर फ्लो ऑफ इट इज प्युअरली फिजिकल प्रोसेस. अकॉर्डिंग टू मंच प्रेशर फ्लो थेरी जी आहे ही प्युअरली फिजिकल प्रोसेस आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये लोडिंग अनलोडिंग ह्या दोन्ही प्रोसेस काय केलेल्या आहेत, स्टडी केलेल्या आहेत आणि ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस प्युअरली फिजिकल प्रोसेस म्हणून त्याला ग्राह्य धरण्यात आलेली आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण ट्रान्सपिरेशन हा पॉईंट बघूया. आता हा जो चार्ट आहे तो चार्ट तुम्ही ड्रॉ करून ठेवा, कारण ही माहिती जरी व्यवस्थित तयार केली, स्टडी केली तर तुम्हाला सोपं जाईल. दिस इज द होमवर्क की दॅट information is write in your notebook. Okay, thank you.